टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर सध्या चर्चा सुरू झालेली आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काका, काल एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला, तर हे उद्धव ठाकरे शिवसेना गटाला पटलेलं दिसत नाही, कारण संजय राऊतांनी यावरती टीका केलेली आहे। ते म्हणतात की शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा हा सत्कार करायला नाही पाहिजे होता, कारण त्यांनी आपलं सरकार पाडलेलं आहे। हा सत्कार म्हणजे सरकार पाडणाऱ्या अमित शहांचा सुद्धा सत्कार आहे, अशा स्वरूपाची भावना जी आहे ती संजय राऊतची झालेली आहे आणि त्यांनी शरद पवारांवरती टीका केलेली आहे। तुमची काय भूमिका आहे? मला वाटतं काल सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचा महाजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार झाला असता, हे माझी माहिती बरोबर असेल तर। आज नेमकी 12 फेब्रुवारी आहे आणि 12 फेब्रुवारी 1794 साली महाजी शिंदेचं दुःखद निधन झालं। महाजी शिंदेच्या नावानं जर एकनाथ शिंदेला पुरस्कार दिला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। मला याचं असं वाटतं की संजय राऊतला पोटदुखीचा एक आजार आहे। पोटदुखी 2 कारणाने असते। एक, समोरचा माणूस सुखी झाला तरी पोटदुखी असते आणि आपण दुःखी असलो तरी पोटदुखी असते। त्याच्यामुळे पोटदुखीपासून संजय राऊत हे वेगळे राहू शकत नाहीत। आता शरद पवारने कुणाचा सत्कार करावा आणि कुणाचा नाही हे जर संजय राऊत ठरवू लागले तर संजय राऊतचंच मागे एक वाक्य होतं की शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावं लागतील। एका जन्मात जर संजय राऊतला शरद पवार समजलेच नाहीत असं म्हणावं लागेल। आणि एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे अमित शहाचा सत्कार हे त्रैराशिक मला नाही कळालं। म्हणजे 2019ला महायुतीत राहून महायुती फोडण्याचं पुण्य काम केलं, मग त्यांचा सत्कार कुणी करायचा? मग तो सत्कार कोणाचा होईल? याचा सरळ सरळ अर्थ आहे की कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं जनतेचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं, एवढंच संजय राऊतचं काम आहे। दुसरी एक असा मुद्दा समोर आला की ते म्हणतात की राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, हे ठीक आहे, पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांना सन्मान देणं हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावणारी बाब आहे। महाराष्ट्राची वाट लावली म्हणजे काय लावली? यांची वाट लागली म्हणजे महाराष्ट्राची वाट लागली असं होतं का? महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं का? अहो, खुद्द याच्या पक्षात सुद्धा याच्याविषयी लोक सहमत नसतील याच्या मताविषयी। यांची वाट लागली, हे सत्तेपासून दूर गेले म्हणजे महाराष्ट्राची वाट लावली, हे कुठलं त्रैराशिक मांडतात ते? उभाटा गट म्हणजे महाराष्ट्र नाही, उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही। आणि यांनी असं काय केलं महाराष्ट्रासाठी की यांना हा म्हणायचा हक्क दिलेला आहे? पत्राचाळी यांनी दिली, यांनी एका महिलेचा अपमान केला, यांनी एका ज्येष्ठ माणसाचं नाशिकमध्ये हॉटेल हडपलं, हे महाराष्ट्र आहे का त्यांचा? ते पुढे म्हणतात की हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही, मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्यात, राजकारण आम्हाला कळतं, काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, तुमचे आणि अजित पवारांचे गुप्तगू होत असेल तरीही आम्ही भान ठेवून असतो। कुणाची गुप्तगू? आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्याशी काय संबंध आहे? असतील ना, शेवटी रक्त एक आहे त्यांचं, बोलत असतील, त्यात काय व्हावं? मला हे कळत नाही की संजय राऊतला प्रत्येक महाराष्ट्रात घडलेल्या घटनाविषयी पत्रकार तरी किंवा मीडिया तरी विचारायला काय जातो? असं काय संजय राऊत आहे? एक टिनपाट पेपरचा तो संपादक, टिनपाट संपादक, ज्याच्या हातात काहीच नाही, आणि उठसूट त्याच्यासमोर जर मीडिया जर प्रतिक्रिया देत राहतील तर ते असे माकड चाळे करत असतो। म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला भेटावं तोच ठरवणार, शरद पवारने कुणाचा सत्कार करणार तोच ठरवणार, महाराष्ट्राचा अपमान म्हणजे यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हेच ठरवणार। अरे आहे काय संजय राऊत असा आहे? काय केलं त्यांनी महाराष्ट्रासाठी? एक तरी लाठी खाल्ली का? कुठल्या मराठी माणसाच्या प्रश्नावर यांनी आंदोलन केलं? पत्राचाळीत जे देशोधडीला लागले ते सगळे मराठीच होते। वैशंपायनचं हॉटेल ज्यांनी नाशिकमध्ये ढापलं ते मराठीच होते। ती जी महिला होती, काय तिचं नाव,
ते नाव विसरलं, तिला शिव्या दिल्या, ती मराठीच होती. म्हणजे फक्त शरद पवार सत्तेत होते, म्हणजे काँग्रेस सरकार असताना त्यावेळेस शरद पवारच्या दारावर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हेच बसलेलं असे. दुसरे कुणी बसले की त्यांना राग येतो. आता शरद पवारने दुसऱ्या कुणाचा सत्कार केला ते यांना राग येतो. म्हणजे हा सौती मुत्सर म्हणावं काय म्हणावं हेच कळत नाही मला. आता शरद पवारला सल्ले देण्यात पण जर इतकी ऊर्जित अवस्था संजय राऊतची झाली असली तर प्रश्न अवघड आहे. मी तर मागे म्हणलं की यांना आग्र्याशिवाय दुसरं स्थान नाही कुठं. पण त्यांनी साहित्यिकांवरही टीका केलेली आहे. दिल्लीत जाऊन राजकीय दलाली सुरू आहे, हे जे सगळे सत्कार वगैरे होतात. तुम्हाला जर पैसे कमी पडले असतील तर महाराष्ट्रात येऊन इथल्या साहित्यप्रेमींना मागायला पाहिजे होते. हे त्यांचं मात्र एक वाक्य पटलं. दलाली क्षेत्रात सुद्धा दुसरा कोणी प्रवेश केलेला संजय राऊतला चालत नाही. दिल्लीमध्ये दलाली करण्याचा मराठी माणूस म्हणून फक्त संजय राऊतलाच अधिकार आहे असं मला वाटतं. साहित्यिक कशाला विचारे दलाली करायला जाते? तुम्ही कसं साहित्यावर आरोप करताय? मी म्हणलं ना की काय संजय राऊत स्वतःच्या कुठल्या भ्रमात वावरतात हे मला कधी कळतच नाही. मी तर मागही म्हणलं इतके वर्ष राज्यसभेचे हे खासदार आहेत, असा एखादा शासकीय ठराव त्यांनी मांडला ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण झालं असं दाखवा. इतके वर्ष खासदार आहेत, त्यांना मिळणारा जो काही खासदार निधी असतो याच्यातून असं काहीतरी त्यांनी मराठी माणसासाठी किंवा महाराष्ट्रासाठी भरघोस काही केलं आहे. एखादं सुलभ शौचालयसुद्धा मला मिळालं नाही. मी खूप मुंबईत शोधलं, नाही मिळालं ते. म्हणलं काय मराठी माणसावर महाराष्ट्राविषयी बोलण्याचा हक्क आहे? आता फडणवीस राज ठाकरेची भेट झाली त्यावरून काही प्रश्न निर्माण होतात की या भेटीचं राज काय आहे असं विचारलं जातं. ठाकरे गटाचे नेते सुद्धा फडणवीसांना भेटले तर तिकडे दिल्लीत शिंदे आणि पवार एकमेकांची तारीफ करत आहेत. नेमका कुणाचा राजकीय व्हॅलेंटाईन कुणासोबत होणार अशी चर्चा आहे. आता व्हॅलेंटाईन डे काही म्हणजे व्हॅलेंटाईन डे ही काही हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीची कल्पना नाही आहे. म्हणून व्हॅलेंटाईन डे दिवशी दिलेला गुलाबाचं फूल हे दुसऱ्या दिवशी कोमजून जातं, ते काही चिरकाल टिकत नाही. त्याच्यामुळे तेवढ्याच अर्थानं त्याच्याकडे पाहावं. आणि एखाद्या चांगल्या समारंभाला 2 नेते जर एकमेकाला भेटतील तर ते एकमेकाची स्तुतीच करत असतात, एकमेकाला कोणी लाथाड्या मारत नसतं. हा एक प्रघात आहे. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जवळीक वाढत आहे तर एकनाथ शिंदेंना दूर करणे ही फडणवीसांची रणनीती आहे. यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी वाढली आहे. येत्या 2-3 महिन्यात राजकारणात मोठे बदल होणार असं अंजली दमानिया यांना वाटते. आता मला काही माहीत नाही याविषयी, म्हणजे कुणाची जवळकी का वाढते आणि काय दूर आहोत हे काही आम्हाला कळण्याचं कारण नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक जसे लोक जग त्याच्याकडे बघतात आम्ही त्यांच्याकडे पाहतो. भाजप आणि मनसे पक्षाची तनमनधनाची युती, मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, त्यात नवल काय? सामना नवल हेच आहे की ते त्यांच्या म्हणजे आता प्रश्न कसा आहे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे कसं कधी कधी संजय राऊत आपल्या अशा बाष्कळ वक्तव्याने त्यांच्याच नेत्याला कसं अडचणीत आणतात. मला हे बोलायचं नव्हतं. उद्धव ठाकरे नागपूरला जाऊन स्वतः मुख्यमंत्र्याला भेटले आणि मुख्यमंत्री स्वतःहून राज ठाकरेकडे येतात. हा फरक आहे. कदाचित ही वेदना संजय राऊतच्या मनात असेल की माझ्या नेत्याला घरी येऊन भेटले नाहीत आणि राज ठाकरेला घरी येऊन भेटले. त्या उद्विग्नतेतून ते असे वक्तव्य करतात. तर हे होते प्रकाश महाजन. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.